विजयनगर अध्यक्षा रुचिता घोरपडे आपल्यासोबत आहेत। रुचिताताई, काय सांगाल? विजय मिळवलाय तुम्ही, तुम्हाला विश्वास होता आणि हा विश्वास कुठेतरी मतदारांनी सार्थ केलेला आहे। येस, कारण काय बदलापूरच्या जनतेला शांत आणि सुसंस्कृत असा उमेदवार हवा होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्या रूपाने त्यांना दिसला, म्हणून त्यांनी माझा चेहरा एक्सेप्ट केला आहे। तसेच आमची जी प्रभागामध्ये झालेली विकास कामं सगळ्यांनी बघितली आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी एक मनात विश्वास होता की ही व्यक्ती कुठेतरी शहराचा विकास नक्की करू शकते। हा त्यांच्या मनात विश्वास आहे, म्हणून सगळ्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलं। आज राजेंद्र घोरपडे सरांची मेहनत आहे की मी नवीन असूनसुद्धा मी प्रभागापुरती मर्यादित होती, पूर्ण शहरामध्ये मी सगळीकडे तर तेवढी पोहोचली नव्हती, पण राजेंद्र घोरपडे साहेबांचं काम हे पूर्ण बदलापूरमध्ये बोललं आणि त्यांच्याबरोबर त्यांना मी जी दिलेली साथ आहे ती सगळ्यांनी एक्सेप्ट केली। आणि 25 वर्षाच्या शिवसेनेच्या सत्तेला तुम्ही सुरुंग लावलाय। लोकांनी विकास कामाला महत्त्व दिलंय, मी एवढंच सांगेन, कारण काय लोकांना बदलापूरचा विकास हवा होता। अतिशय खालच्या पातळीला ही निवडणूक गेली होती, अतिशय खालच्या पातळीला टीका टिप्पणी दोन्ही साईडनी होत होती, काय सांगा? आम्ही पातळी सोडलेली आम्हाला तरी कुठे आठवत नाही। आम्ही विकास कामांशिवाय कुठेच काहीच बोललो नाही आहे। आम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती विकास कामांना बघून तुम्ही आम्हाला मतदान करा। आम्ही प्रभागामध्ये जी केलेली कामं आम्हाला पूर्ण शहरामध्ये करायचं आहे। बदलापूर एक स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। कारण काय निधी आपल्याला भरभरून मिळतो, आपल्या देशाचे महाराष्ट्र राज्य देशाचे पंतप्रधान पण आपल्याला निधी उपलब्ध करून देतात, राज्याचे मुख्यमंत्री तर खूपच निधी उपलब्ध करून देतात। मला म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर हा गेम चेंजर ठरला। नक्कीच ठरला, कारण काय आमचे मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यांनी पण कोणावर टीका टिप्पणी केली नाही, तर त्यांनी जी विकास कामं आपल्या बदलापूरसाठी मंजूर केलेली आहेत ती कशा प्रकारे मार्गस्थ लागणार आहेत हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं। आमदारांनी कधी नव्हे ते पालिकेमध्ये लक्ष घातलं होतं, कधी त्यांनी पालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष दिलं नव्हतं, मात्र यंदा त्यांनी या निवडणुकीत लक्ष दिलं आणि त्यामुळे भाजपाचा विजय झालाय। नक्कीच, कारण काय आमदार साहेब तर आज 5व्यांदा आमदार साहेब बनलेले आहेत। आज लोकांनी त्यांना डोक्यावर उचललेला आहे आणि त्यांचा शब्द कोणीच खाली पडून दिलेला। हा खरा विजय आहे तो आपल्या आमदार साहेबांचा आहे, कारण काय त्यांनाही या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये विकास हवा होता, ना की भ्रष्टाचार हवा होता। त्याच्यामुळे त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टीकडे लक्ष घातलेलं आहे आणि खरंच म्हणजे त्यांनी त्यांच्या निवडणुकीला एवढी मेहनत घेतली नाही तेवढी जास्त मेहनत त्यांनी माझ्यासाठी घेतलेली आहे। हे ऋण मी कधीच आयुष्यभर उतरवू शकणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आमची सगळ्यांची भरभराट आहे आणि आम्ही सगळे जे त्यांचे शिलेदार या निवडणुकीत विजयी झालेलो आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे या बदलापूर नगर परिषदेमध्ये काम करणार आहोत। नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती ती थेट होती आणि याला मिनी विधानसभा म्हणून संबोधलं गेलं होतं, काय सांगाल? बदलापूरची जनता आहे ही थेट नगराध्यक्षाला भाजपलाच मतदान करते, हा आमचा इतिहास आहे। 2005 साली जेव्हा थेट नगराध्यक्ष निवड होती तेव्हा आपले माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांना लोकांनी निवडून दिलं होतं आणि विकास कामाला त्यांनाही तेव्हाही माहिती होतं की बदलापूरचा जर विकास हवा असेल तर भाजपचे उमेदवार निवडून देणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे ती साथ आणि जास्त जोराने ती साथ जोमाने आम्हाला मिळाली आणि विकास कामांना गती देण्यासाठी आम्हाला लोकांनी साथ। पहिलं कोणत्या विकास कामाला प्राधान्य असेल नगराध्यक्ष पदाची खुर्ची स्वीकारल्यानंतर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलापूरमध्ये काही प्रमाणात जी अस्वच्छता राहिली असेल कुठे ती सगळ्यात पहिले पूर्ण संपवायची आहे, कारण का प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवक तर मेहनत घेतोच आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जिथे अस्वच्छता राहिली असेल तिथे असेल, सार्वजनिक शौचालय आहेत जे आपल्या बदलापूरमध्ये होणं गरजेचं आहे। स्टेशन परिसरामध्ये कुठेच शौचालय नाहीत, तर बदलापूरमध्ये स्टेशन परिसरात जर कोणी आले, रिक्षावाले असो किंवा इतर नागरिक असो, जर स्टेशन परिसरात आले, प्लॅटफॉर्मच्या परिसरात आले तर तिथे शौचालयाची सुविधा नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त तिथे शौचालय कसे उपलब्ध होतील हे झाले स्वच्छता, जेणेकरून जिथे उघड्यावर जी अस्वच्छता पसरते तिला आळा बसेल। आणि या संदर्भामध्ये बरं मॅडम, तुम्ही आता पहिल्यांदा नगराध्यक्षपदी निवडून आलेला आहात, शिवसेनेने देखील त्यांच्या खूप मेहनत घेतली होती, मात्र कुठेतरी मतदारांनी आपल्याला कौल दिलाय, या सगळ्या मतदारांच्या विश्वासाला कशा प्रकारे सार्थ ठरवणार आहात? या मतदारांनी खरंच खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे आणि त्यांनी हे ठरवले की बदलापूरचा विकास
कारण की त्यांनी आमचा प्रभाग बघितलेला आहे. आज प्रभागामध्ये आमच्या गेली 20 वर्ष आम्ही इतकं काम केलेलं आहे जे लोकांना खरंच हवं आहे. म्हणजे लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांना काय विकास हवा आहे, तशा प्रकारे आम्ही आमच्या प्रभागामध्ये विकास करत आलेलो आहोत आणि तो नगरपालिकेच्या आणि राज्य सरकारने दिलेल्या निधीच्या माध्यमातून करत आलेलो आहे. तर त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी एक विश्वास आहे की ह्या बदलापूरमध्ये जर आपल्याला असाच प्रभागासारखा विकास जर पूर्ण बदलापूरमध्ये हवा असेल तर ही रुचिता राजेंद्र घोरपडे ही एक अशी व्यक्ती आहे की जो हा विकास करू शकते. रुचिता घोरपडे या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात, नगराध्यक्ष म्हणून देखील निवडून आल्यात. आता कुठेतरी एखादी सीट सोडावी लागणार आहे. बघूया, आपले वरिष्ठ जसे सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करणार आहोत. या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो रोल होता तो राजन घोरपडे यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल होता. त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती आमदारांसोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, एकंदरीत निवडणूक पाहिली तर विजय हा कमळ फुललाय आज नगर परिषदेवर? सर्वप्रथम मी या बदलापूरच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार किसन कथोरे या तिघांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांचं जे भाषण होतं ते या विकासाला धरूनच होतं की बदलापूर हे चांगलं स्मार्ट सिटी बनवू शकतो मी. त्याकरता येथे मेजॉरिटी आली पाहिजे, या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आला पाहिजे, कारण मी दिलेला जो पैसा आहे तो इकडे तिकडे न झिरपता तो थेट विकासाला लागला गेला पाहिजे अशी धारणा सातत्याने मुख्यमंत्र्यांची होती आणि त्यांनी तसं जनतेला आव्हानसुद्धा केलं होतं आणि जनतेने ते आव्हान पेललं आणि या ठिकाणी मतदान केलं. पण आता मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्याकडे येईल, कारण भाजपाचा नगराध्यक्ष झाला आहे, सत्ता भाजपाची आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही मला सत्ता द्या, फंडिंग करण्याचं काम, निधी देण्याचं काम माझं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून तर देवेंद्र फडणवीस यांनी 2015ला मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आज तक त्यांनी या बदलापूर शहराला जवळजवळ 650-700 कोटी रुपयाचा निधी दिला. या शहराचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केले, अनेक सुविधा दिल्या, पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर केलेल्या आहेत. या इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम मात्र आता आमच्या सगळ्या नगरसेवकांचं आणि या थेट नगराध्यक्षाचं आहे. बरं सर, एक प्रश्न असा आहे की अनेकदा आमदारांनी भ्रष्टाचाराचे आरोप या पालिकेत केलेले आहेत. आता नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर हा भ्रष्टाचार तुम्ही समोर आणणार आहात? बघा, या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्याकडे अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची आहेत आणि आम्ही बदलापूरमध्ये विकास कसा होणार आहे हा प्राधान्याने देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहोत. पण भ्रष्टाचार झाला असेल त्याला पाठीशी आम्ही कधीच घालणार नाही, कारण तो भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा थांबवणार पण आहोत आणि त्याची चौकशीसुद्धा करणार आहोत उच्चस्तरीय. कारण असा निधी जर नागरिकांचा जर काही करोडो रुपयाचा निधी जर वायाचा असेल तर तिथे कुठेतरी नागरिकांना न्याय पण द्यावा लागेल, त्याची चौकशी नक्कीच होईल. पण सर, नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार आहात? हो, सर्व पक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन या बदलापूरचा विकास करणार आहोत. 5 वर्षात बदलापूर स्मार्ट सिटी बनवणार. अजित पवार गट तुमच्यासाठी विजयासाठी किती मोठं फॅक्टर ठरलं? हो, तो पण एक मोठा फॅक्टर आहे, कारण स्वतः आशिष जांभळे त्यांची पत्नी या दोघं प्रभाकर पाटील हे लोक सगळे तेवढ्याच जोशात उतरले होते आणि त्यांनी सुद्धा चांगलं मतदान भारतीय जनता पार्टीला दिलं. शुभेच्छा आणि अभिनंदन सर तुमचं. आपण पाहिलं की हे होते राजन घोरपडे. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत, ज्या विजयी झालेल्या आहेत, त्या रुचिता घोरपडे आपल्यासोबत होता आणि त्यांनी सांगितलं की शहर विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करू. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजू अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.